मला या घरातच राहायचं नाही. कितीही काम करा पण काही नाही. वहिनी चल जेवायला वाढ बरं मला. मी नसते वाढत. का बरं? मला नाही वाढायचं. तिथं जेवण केलंय, जाऊन खा. जाऊन खा म्हणजे? मी वाढणार नाहीये तुम्हाला. तुमच्या आईला सांगा जा. अगं आईला सांगा, पण झालं तरी काय ते मला सांग ना शांतपणे तू. मी तुम्हाला कधीची सांगते, ती तुमची आई आहे ना, काहीच कामाची नाही. नुसती बसून राहते घरात. तिला त्या आश्रमात नेऊन पाठवा म्हणून. तुला शेवटचं सांगतोय हा, परत त्या आश्रमाचं नाव काढायचं नाही. मी काढणार. किती दिवस झाले मी सांगते तुम्हाला, पण नाही ऐकत ना तुम्ही माझं. काय सांगते तू? आई ना पाठवा म्हणून तिकडं. का बरं पाठवायचं पण? मला नाही राहायचं त्यांच्यासोबत. अगं पण काय चुकलं तिचं? काय चुकलंय? अहो काय राहिलंय हे सांगा. दिवसभर बसून राहते, सगळे कामं मी करते घरात. अगं आपल्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाले. एवढे दिवस तिनेच कष्ट करून आम्हाला लहानचं मोठं केलंय ना. मग आता बसल्याने काय झालं? सुनेच्या जीवावर ती माझ्या करणार नाही तर कोणाच्या जीवावर करेल मग? अहो आपण राहू ना वेगळं, सुखत राहू आपण. हे बघ, मी तुला मागे पण सांगितलंय आणि आता परत सांगतोय एकदा शेवटचं. मी माझ्या आईला कुठल्याच आश्रमात पाठवणार नाही. नाही जमणार ना तुमच्याची ना? नाही जमणार. मी तुम्हाला 1 दिवस देते शेवटचा, आजचा. उद्या मी चालली माझ्या घरी. मला फारकत पाहिजे. हरकत? अगं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून फारकतीपर्यंत जायची काही गरज आहे का तुला? तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल ती, माझ्यासाठी लय मोठी आहे. तू काही एडीबिडी झाली का? येडीच झाली मी. या घरच्यांची काम करू करू मला फारकत पाहिजे. हॅलो रवी. हा कुठे आहे तू? काही नाही, जरा महत्वाचं बोलायचं होतं. हा थोडंसं भांडणच झालंय असं समज. अरे तुझ्या बहिणीचं म्हणणं आहे की तिच्या सासूला म्हणजे माझ्या आईला मी वृद्धाश्रमात टाकायचं असं. नाही, जर तसं नाही केलं तर ती फारकत मागते. नाही बाबा, आता माझं काही डोकंच चालत नाही हे विषय. तूच याच्यावर काहीतरी सोल्युशन काढ. ठीक. कशी आहे तायडे? अरे मी मस्त. तू कस काय? ये बस. कशी आहेस वहिनी? मस्त. तुम्ही कसे आहे? छान मस्त. पाणी आणू का तुम्हाला? नाही नाही, राहू द्या. बसा काय? बसा. काय झालं तुम्हाला? काय नाही ग ताई, एक प्रॉब्लेम होता जरा. काही पैशाचं टेन्शन आहे का? पैसे बिशेचं टेन्शन नाही ग ताई. मग काय हो वहिनी, काय टेन्शन काय नेमकं? जरा तुमच्याशी महत्वाचंच बोलायचं होतं, म्हणून आम्ही दोघे आलो. महत्वाचं? हो. हे बघ, आता बघ, आई बाबाचं वय झाले, घरी दोघं एकटेच राहते, त्यांचं मनही नाही लागत. आणि हे पण जॉबला जातात आणि मी एक घरी एकटीच असते. तर मी काम करू का त्यांच्याकडे बघू? म्हणून आम्ही दोघांनी विचार केलाय. म्हणजे दोघांनीच नाही, तुम्हाला सांगायला आलोय आम्ही. आमच्या दोघांचा प्लॅन झालाय की आई बाबांना वृद्ध आश्रमामध्ये टाकायचं. काय काय बोलला? अरे तुला लाज वाटली पाहिजे. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय आणि तू त्यांनाच घराच्या बाहेर काढायला चाललायस. अरे तुला लाज वाटली पाहिजे काही. काय हो वहिनी, तुमच्या मनात तरी आलं कसं हे माझ्या आई बापांना घराच्या बाहेर काढायचं म्हणून? पण मग त्यांच्याकडे कोण लक्ष देईन, आणि तसं पण त्यांना करमत पण नाही. माझ्या आई बापांनी याला एवढं मोठं केलंय, तुम्हाला आयता नवरा दिलाय आणि तुम्ही त्यांनाच घराच्या बाहेर काढायला निघाला. अहो तुम्हाला एवढं घर दार गाडी प्रॉपर्टी बनवून दिलीये आणि तुम्ही आयत्या पिठावर रेगोटा काढायला. कळलं पाहिजे हो वहिनी तुम्हाला. आणि तू रे, तुझ्याशी तर मला बोलायचंच नाही. तू तर बायकोचं बैलच आहे. आणि एवढे जड झाले असतील ना माझे आई बाप, ताण इथे मी सांभाळते त्यांना. मी सक्षम आहे त्यांना सांभाळायला. याच्यासाठीच त्यांनी तुला लहानाचं मोठं केलंय का? हा, हे दिवस बघायला? अरे काय तू. वा ताई वा, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. स्वतःचे आई बापावाले होते तुमचे परतळ पाहिजे आग मस्त का गेली. आहो तुमच्या सासू जर तुमचीच आई जर पाहिली असती ना, तर तुम्ही तिला घराबाहेर काढलं नसतं. काय चुकले हो तुमच्या सासूबाईंचं? काय चुकले? त्यांना म्हणत्या वृद्धाश्रमात जा, आणि आम्ही जर तुमच्या आई बापाला जर वृद्धाश्रमात नेऊन टाकलं, मग लय गोड लागेल का?
बरं तर दाजींनी मला फोन करून हे सगळं प्रकरण सांगितलं. आणि आम्ही एवढी पण लाज नाही सोडून दिली. मला माहिती माझे सासू सासरे मी त्यांना माझे आई बापच मी त्यांच्यात पाहते. तुम्हाला कळायला पाहिजे. ती बोलती नाही म्हणून तुम्ही काही पण करतात होय. ताई तुला काहीतरी कळायला पाहिजे. आज तुला माझी बहीण म्हणायला सुद्धा लाज वाटायला लागली. अगं काहीतरी अपेक्षा असेल ना त्यात तुझ्या सासूची. मी एवढी लाज नाही सोडली की आई बापांना घराच्या बाहेर काढत. तुला काहीतरी वाटलं पाहिजे ताई. ही अपेक्षा नव्हती मला. सुनबाई जाते हो मी. काळजी घे सगळ्यांची. चांगली राहा. आई नका ना जाऊ. अगं पण नको माझी तुमच्या संसारात अडचण. उगच माझ्यामुळं भांडण नको. हा जाते मी. आई नका ना जाऊ. माफ करा मला. चुकलं माझं. अगं काय नाही चुकलं तुझं. तुझं बरोबरच आहे. जाते मी. मी जर तुमच्यामध्ये माझ्या आईला पाहिलं असतं ना तर ही वेळच आली नसती. खरंच माफ करा मला. चूक झाली माझी. मी तुम्हाला माझ्या आईसारखंच मानेल आणि माझ्या आईसारखंच सांभाळेल. मला माफ करा. अगं जाते मी. मला फक्त 8-15 दिवसांनी दोघं पण भेटायला येत जा. मला खूप आठवण येईल ग तुमची. मी पाया पडते तुमच्या. नका जाऊ. अगं मोहिनी, जेव्हा तुझ्यासारखं प्रत्येक सून आपल्या सासूमध्ये जेव्हा आई वडिलांना बघेल ना तेव्हा सगळ्या भारतातले सगळेच वृद्धाश्रम बंद पडतील. बरं झालं ताई तुम्हाला लवकर कळालं. जसं तुम्हाला वाटतं आपल्या आई बापा सुखात राहावं तसं त्यांना पण वाटत असेल. उद्या तुम्ही पण आई होणार आहे. तुमच्या बाबतीत जर असं घडलं ना कसं वाटतं. त्याच्यामुळं बरं झालं तुम्हाला पण लवकर कळालं हे सगळं. आणि आम्हाला पण आनंद झाला. होय ताई आता फक्त वचन दे. आत्याला तू आपल्या आईसारखे सांभाळशील. हो दादा. माझी चूक कळाली आता.